नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत माय इंग्लिश बुक 7मधील 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठावर आधारित वॉर्मिंग अप आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर आज आपण पार्ट 1 हा पाहणार आहोत आणि पेज नंबर 27 उघडल्यानंतर आपल्याला हा लेसन 2 भागात दिसेल. पांढऱ्या भागामध्ये लेसनचा मुख्य विषय आहे आणि हिरव्या पट्टीमध्ये या लेसनमध्ये आलेले जे काही अवघड शब्द आहेत, उदाहरणार्थ कॅम्पस आहे, फेसिंग टुगेदर आहे, टेल्स, शॅबी, हे वेगवेगळे शब्द आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय होतो ते दिलेलं आहे. तर मुलांनो, हा पाठ शिकताना तुम्हाला खूप आनंद होणार आहे, खूप मजा येणार आहे, कारण हा पाठ विद्यार्थ्याशी निगडीत आहे, वर्गाशी निगडीत आहे. वर्गात आपण कसं वागतो, काय वागतो त्याच्याशी हा निगडीत आहे. थोडक्यात या एक पॅराग्राफ मी वाचत जाईल आणि त्यानुसार त्याचं मराठीमध्ये विश्लेषण आपण करूयात. पार्ट 1. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आपण 60 मुला मुलींचा आपला हा वर्ग आहे आणि आपण सर्वजण मित्र आहोत. तर मुलांनो, वर्गातील एक ज्येष्ठ मुलगी किंवा मग जी लीडर असते ती मुलगी तुम्हाला सांगत की आपण 60 मुलींचा आपला वर्ग आहे, म्हणजे त्यामध्ये मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत आणि ते जवळपास 60 आहेत. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देर आर कॅम्प्स अमंगस्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. ही अगदी खरं आहे की आपल्यामध्ये 60 मुलं जरी आपण असलो तरी आपल्यामध्ये खूप गट आहेत, गटागटाने आपण राहतो आहे की नाही. आणि ही गटागटामध्ये आपण राहतो आणि या गटामुळं आपल्यात काय बरेचदा भांडणं होतात, मारामारी होते, वादविवाद होतात, सगळं काही होतं. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन, वी फेस देम टुगेदर. परंतु जेव्हा वर्गाच्या बाहेरच्या कुणासोबत आपल्याला भांडण करायचं असेल, तोंड द्यायचं असेल, वाद घालायचा असेल, तेव्हा आपण सगळेजण एक होतो. आपण आपल्यातले भांडण विसरून जातो आणि ते शिक्षक जरी असतील तरी आपण त्यांच्यासोबत कसं वागतो, एकजुटीनं वागतो. आपण आपल्या भांडण विसरून जातो. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट्स इज मोस्ट प्रोबॅबली अस. तुम्ही जर ग्राउंडवर कधी बघितलात की एखादा वर्ग शाळेच्या पूर्ण ग्राउंडचे 3 चक्कर मारत आहे किंवा मग ग्राउंडमध्ये बसून म्हणजे 100 वेळा ओळी पनिशमेंट म्हणून ओळी लिहित आहे किंवा मग शिक्षा भोगत आहे, अंगठे पकडून थांबलेला आहे, तर तो वर्ग आपलाच असतो. म्हणजे ह्या शाळेत जास्तीत जास्त शिक्षा आपल्यालाच भेटते. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनी वन, गर्ल और बॉय. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि ही शिक्षा आपल्याला कशासाठी भेटते आपल्याला माहीत आहे ना, की आपल्या वर्गातल्या एखाद्या मुलानं जर काय खोडी केली किंवा काय चूक केलं. आता खोडी म्हणजे काय असते, बेंच वाजवणं, मोठ्यानं चिरकणं किंवा एखादली वस्तू तोडणं, वर्गातली दरवाजा जोरात आपटणं, ठीक आहे. आणि मग अशा वेळी शिक्षक येतात आणि विचारतात, हे कोण केलं रे? तेव्हा आपण चुगली करत नाही. टेल्स म्हणजे चुगली करणे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, एखाद्या मुलाचं नाव न सांगता आपण सर्वजण काय करतो, शांत बसतो आणि त्यामुळे शिक्षक आपल्याला सामूहिक शिक्षा देतात. वी टेक पनिशमेंट ॲज अ क्लास, आहे की नाही. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. आपण ती शिक्षा पूर्ण वर्गासाठी घेतो, परंतु कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं नाव आपण सांगत नाही, ज्यानं खोडी केलेली असते त्याची, आहे की नाही. अँड गेस व्हॉट हॅपन्ड धिस इयर. आणि ह्या वर्षी काय झालं. वी वेअर युज्ड टू teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. ह्या वर्षी सगळ्या शिक्षकांनी आपल्याला रागवलं. कशामुळं, कशासाठी रागवलं, की आपण कधीच होमवर्क वेळेवर पूर्ण करत नाही किंवा पूर्णच करत नाही आणि आपले होमवर्क एकदम घाणेरडे असतात, अक्षर चांगलं नसतं, शाळेवर वेळेवर येत नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतात आणि ज्या शिक्षकांना चिंता वाटते की आपल्याबद्दल, की अभ्यास करत नाही, शब्दपाठ करत नाही, व्यवस्थित होमवर्क करत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं,
सगळ्या शिक्षकांनी आपल्याला खूप रागवलं ह्या वर्षी. बट वी डिडंट माइंड इट, परंतु आपण काहीच मनावर घेतलं नाही. इट मेड नो डिफरन्स टू अस, याने आपल्याला काहीच फरक पडला नाही. किती शिक्षकांनी आपल्याला रागवले तरी आपण काही बदललो नाही. वी ऑल लाईकड आवर क्लास द वे इट वॉज. आपला वर्ग जसा होता तसाच आपल्याला आवडतो, केला नाही किंवा बदल करण्याचा आपण प्रयत्न केला नाही. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. खरं तर आपल्याला आपल्या वर्गाचा अभिमान होता. पुढचा पॅरेग्राफ. अँड सो वॉज आवर क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आपल्याला नवीन क्लास टीचर आल्या आणि पहिल्या दिवशी वर्गात आल्याबरोबर त्यांनी काय म्हटलं आपल्याला, किंवा तुमच्याबद्दल मला तुमच्या गेल्या वर्षीच्या शिक्षकाकडून बऱ्याच ऐकण्यात आलं आणि मला तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या जी युनिटी आहे, तुमच्या जी एकता आहे, ती एकता वाखण्याजोगी आहे. असं एकता बाकीच्या वर्गात दिसत नाही आपल्याला, पण तुमच्या वर्गामध्ये ही युनिटी जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे की नाही. आणि ही एकता तुम्ही टिकून ठेवायला पाहिजे. त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही, फक्त आपल्या वर्गामध्ये जी चांगली गोष्ट आपल्याला आहे त्याच्याच बाबतीत त्यांनी बोलले. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेवर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉयज, यू यंग पीपल, और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी. यू फील सो नाईस व्हेन शी सेज, नाव धिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि या मॅडम जेव्हा आल्या, श्रीमती देसाई मॅडम, त्यांनी आपल्या वर्गावर खूप चांगल्या प्रकारे त्यांचं संबोधन होतं आपल्याबद्दल. अगोदरच्या शिक्षकांनी आपल्याला असं कधीच बोललं नाही आणि त्यांनी काय काय म्हणत होते आपल्याला, कधीच छोटी मुलं म्हणून आपल्याला संबोधलं नाही. काय काय म्हणत होत्या, यंग लेडी, यंग मॅन, माय डिअर, हे की नाही. अशा प्रकारे आपल्याला चांगलं वाटेल, आपण मोठे झालोत असं आपल्याला त्यांनी जाणवून दिलं. आपण काय आता छोटे राहिलो नाही, आपण मोठे होऊ लागलो आहोत याची त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली. आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यालाच किती चांगलं वाटत होतं त्यांचं बोलणं, आहे की नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्याला अभिमान वाटला की देसाई मॅडम आपल्याला किती छान बोलतात, आपल्याला रागवत नाहीत, छोट्या मुलासारखं आपल्याला झिडकारत नाहीत. आणि ह्या गोष्टीमुळं आपण सगळे भारावून गेलो होतो. वी ऑल लाईकड हर व्हेरी मच. आणि आपल्या वर्गातल्या सगळ्याच मुलांना त्या मॅडम खूप आवडू लागल्या, खूप आवडल्या आपल्याला. त्यानंतर आपण पण आहोत पेज नंबर 27. सोन इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. बट वेन मिसेस देसाई came with the progress report card, she didn't look angry, she was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. आणि नेहमीप्रमाणे आपल्या पहिल्या चाचणीचे मार्क जेव्हा आले तेव्हा आपण सगळेजण तयार होतो. कशासाठी तयार होतो? रागवणं खाण्यासाठी. कारण आपल्याला माहीत होतं आपण काहीही चांगलं लिहिलं नाही, पेपर चांगले सोडवले नाहीत, काही नाही. परंतु जेव्हा देसाई मॅडमनी आपले रिपोर्ट्स कार्ड्स, प्रगतीपत्रक हातात घेऊन आपल्या वर्गात आल्या, त्यांनी आपल्याला बिलकुल रागवलं नाही. ते नेहमीप्रमाणे आल्या, नेहमीप्रमाणे हसल्या, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं दुःख दिसत होतं. वेगळ्या प्रकारचं, नेहमी जसं त्यांचा डोळे हसरे राहायचे तसे त्यांचे डोळे हसरे नव्हते, आहे की नाही. आणि त्यामुळं मग त्या आनंदी आहेत असं बिलकुल वाटत नव्हतं. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. Many of us had failed in our one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subject. Very few had done well in all the subject. आणि नेहमीप्रमाणेच बरेच मुलं
एक विषयात नापास झाले होते, काही जण 2 विषयात नापास झाले होते. अतिशय थोड्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पास झाले होते आणि अतिशय कमी विद्यार्थ्यांनी सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क घेतले होते. सो दॅट्स दॅट, शी सेड, आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीअर्स. शी डिडंट लेट द टीअर्स फॉल. ऑफ कोर्स शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्नड टू द ब्लॅकबोर्ड. हां, तर असं आहे ते, असं देसाई मॅडम म्हटले. आणि त्यांनी काहीच बोलल्या नाहीत आपल्याला. आणि मी पाहिलं की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, परंतु त्यांनी ते अश्रू असं आपल्या गालावर उघडू दिलं नाहीत. त्यांनी फक्त आपल्या पापण्यांची उघडझाप केली आणि ते अश्रूमधल्यामध्ये डोळ्यामध्ये त्यांनी जिरवले आणि पटकन त्यांनी आपला चेहरा ब्लॅकबोर्डकडे केला आणि शिकवायला सुरुवात केली. मग आपल्यापैकीच कोणतर म्हणलं बघा, आर यू अँग्री विथ अस मॅडम? सम वन आस्क्ड. कुणी ते विचारलं, मॅडम तुम्हाला आमचा राग आला आहे का? नो नॉट ॲट ऑल. अरे नाही नाही. मॅडम काय म्हणले? अरे नाही नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. परंतु मॅडम तुम्हाला आता आमचा अभिमान वाटत नाही ना? आमच्यावर तुम्हाला गर्व वाटत नाही ना? नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. मग मॅडम काय म्हणल्या, अगं सुषमा तसं नाही, तुम्ही माझा वर्ग आहात, मी तुमची क्लास टीचर आहे आणि तुमचा अभिमान करावा असं मला नेहमी वाटेल. मला वाटेल की मी तुमचा अभिमान करावा. आणि आता आपण काय करू, तर आपण आता आपल्या अभ्यासाकडे वळूयात. आणि असं म्हणून देसाई मॅडम शिकवू लागले. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. शाळा सुटल्यानंतर आपण सगळेजण थांबलो आणि आपण याच्याबद्दल बोललो की आज काय काय झालं. देसाई मॅडम खूप नाराज झाले आपल्यावर. शाळेमध्ये एकच मॅडम आहेत की आपल्याला चांगलं बोलतात, पण त्यांनासुद्धा आपण नाराज केलं. अशा प्रकारे आपण चर्चा केली. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता. अगं अस्मिता, तू लक्ष दिलीस का देसाई मॅडमने आपल्याबद्दल काय म्हटलं ते? आस्क्ड स्नेहल. स्नेहलने विचारलं तिला. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. हो, मी लक्षात दिलं. मॅडम म्हणल्या की मला तुझा अभिमान करावा वाटेल, पण असं म्हणल्या ते, परंतु त्याने असं म्हणलं नाही की मला तुमचा अभिमान वाटतो. तुमचा अभिमान करावा असं मला वाटेल, परंतु त्यांनी असं म्हणलं नाही की मी तुमचा अभिमान करते. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? अरे मग तुमची अपेक्षा काय? जी पहिली मुलगी आपल्याला सांगत आहे तिनेच म्हणते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी परीक्षा दिली नाही, बरेच जण नापास झाले, अगदी 4-5 मुलंच चांगले मार्क घेतले. मग एवढा गोंधळ आपल्या वर्गामध्ये आहे, कुठलीच चांगली गोष्ट नाही. मग त्या मॅडमला आपल्यावर अभिमान कसा वाटेल? तुम्ही काय अपेक्षा करता? तुम्ही पाहिजे तसं वागता, अभ्यास करत नाही, काय नाही, आणि तुम्हाला वरतून हे पण वाटते की मॅडमने तुमचा अभिमान बाळगावा. अशा प्रकारे हा पार्ट 1 इथं संपलेला आहे. आता नंतर त्या मुलांनी काय बदल केला, मुलं सुधारले का बिघडले, हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये पाहायचं आहे. धन्यवाद.